अरे भाई तुला तुला म्हणतोय बघतोस काय समर्थना तुझी की काय ब्या अरे मागं या सांगतो ऐका ना काय यायला कुणाचा बाळ बिस्तारा घेऊन त्या चालला सा ते आता मला जी काय ठाव उचल म्हटलं उचलला अरे पण कोणाचा आता रे याच्या अहो ठाव नाही म्हणतो ना मग अरे गावाला कोण जातोय पण राहत आहे कोण समजून चालले की अरे पण पहिला नंबर कोणाचा आहे ते पंचांगात बघून शाही ठरवा तिकडे वाजानं माझं दोस्त काऊन काय आलं अरे डोस का आहे का तुझा अरे पोरा जे समजा आणलं ते नेऊन शान ठेव बघू अरे गाडवीच्या जातच ना मला आता तुम्ही माझी हजामत करायचा विचार दिसतोय वाटतं आता बिघडलं कुठं अरे तेवढे चार शिल्लक खायलं तर गांजा खाशीला नव आता आपल्या अंगात होतच का नव अरे जातच का नव काय कोंबड्या असता काय अरे हळू बोल हळू बोल अरे एवढा किंचाळतोस कशात आता एक गोष्ट सांगू अरे तुझी गोष्ट केली ह्याच्यात चुकलेस ते अरे पावडे कोण आले हो ना? अरे माझे विचारणे समजले नाही का असं म्हणता होय समजला समजला अरे सरळ उत्तर द्यायचे सोडून अरे मध्येच कशाला तळमळतोस अरे कोण पाहुणे कोण आले कोणीच नाही बा अरे आश्चर्य मग हे सामान कोणाचे अरे खरंच आहे अरे दुप्पट आश्चर्य मग बाहेरून आत कसे अरे बाहेरून आत आले आणि आता बाहेर आतून बाहेर जात आहे अरे असे आवडच कशात जातोस आहात अरे प्रस्थान कोणी ठेवला आहे म्हणजे अरे गावास कोण निघालेला आहे असं सरळ विचारा की अहो गावास मॅच जातो या अरे अरे कशात जातोस हा पण किंवा का असं म्हणता होय त्याचं काय झालं बघा अहो मुंजा आहे गावावरून तसा सांगावा आहे अरे कोणाची मुंज आहे अरे माझ्या आजोबाची अरे असले भलतेच काही बोलू नकोस हा सांगून ठेवतो तुला अरे आता म्या काय वाकडे बोललो जी अरे तू मला माझी नेहमीच चेष्टा करतोस तुला वाटले काय रे अरे शास्त्री बुवा मी तुमची चेष्टा केलेली नाही आता आणखी माझे मस्तक फिरवू नको हो. आबाजीला सांगितले ना ते काय होईल माहिती आहे का तुला ते काजी काय आशाने तुला मेळ्यावरती स्वर्ग प्रवेश मिळायचा नाही हो हे माझे वाक्य चांगले लिहून ठेव मग खरे झाले की नंतर मला सांग अव सर्ग जाशीला तवा तवा पण माझ्या या वजाचं काय तर बघा अरे तू अजून मी हाय का अरे फुकरीच्या अरे ते वजा आणलं तसं देऊन शान ठेव बघू होय होय आणि ते मामासाहेबांचं बाळ दिसत राहू दे जाऊ बघू होय होय बाकीची माणसं राजशेला जाणार आहे बघ होय होय आता सूट बघू हा जातो जा जा लवकर म्हणजे अख्खा वाडा बाहेर जाणार असे वाटते काय म्हणू शकतो अख्खा वाडा जाईल बाहेर म्हणू शक अरे दोन माणसं बाहेर गेलं म्हणून काय झालं वाडा काय ओस पडणार आहे अरे जावा बघा म्हणावं कुठं जायचं तिकडं
कोण बी येणार नाही बोलवायला तुम्हाला. अगदी अगदी त्या मालकांसारख्याच बोललास हो तू. अरे मालक नसतं म्हणून काय झालं? अरे मालकी रक्ताच्या नात्याने जपायची असते. अरे भावना, अरे ही मालकी जपाया मी माझं रागात शिंपलंय या घराला. अरे बाकी बोलतो ते सत्य आहे. अरे अरे आमच्या ह्या बालपणापासून अरे बघत नाही का आलो. पण त्याच्या ते काय म्हणा आता. अरे गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी. रमो का मी तुला काही सांगितले तर तुला राग नाही ना येणार. अरे आता कसला राग येतोय मला. आता बाहेरचं कोण मी इथं येत नाही आणि घरातलं मात्र बाहेर जायला तयार असतात. म्हणलं होतं मुकुंद दादा घरला येईल, सुनबाई घरला येईल, आणि आता तरी मालकिनीच्या वक्ताचं वैभव या घरात येईल. पण या वाड्याच्या नशिबातच नाही ते बघा. अहो आज दिसा मग मुकुंद दादानं भरला अन्नाच्या ताटाला लाथ हाणली बघा बाबना. अरे मुकुंद दादानं ती लाथ त्या अन्नाच्या थाळीला मारली नाही रे, ती या वाड्याच्या नशिबाला आणली रे, वाड्याच्या नशिबाला आणली. आता सारं संपलं बघ. आता माणसं आली काय आणि गेली काय, ना सुख ना दुःख. अरे रामो का तुला काय म्हणायचं ते म्हण. पण मला विचारशील पण मी छातीवर हात मारून सांगेन. पण हे सर्व मुळाच्या चुकल्या आहे. अरे कसं आहे म्हणून विचार. अरे उत्तर असे, अरे मुकुंद रे, अरे गृहप्रवेश केला पण चांगला मुहूर्त पाहून नाही, अरे कुमुहूर्तावरती की प्रवेश केला. अरे ग्रह हे रागवणार नाही. अरे मग कुणी अडवलं होतं त्यासनी? अरे रागाव म्हणा. अरे योग डाव हा वाडा चढला मग एकदाच म्हणावं हो शांत. खरं आहे तुमचं हो. भरल्या घरात मालकीन गेली, वाड्याच्या आबरूवर शिंतोडे उडाले, पण येळ नाही उडाली बघा. घरात संशयाचा राक्षस घुसला तरी पण येळ डाव धरूनच आहे. रक्ताच्या नात्याने रक्तावर घाव घातला आणि मग रक्त एक येळची वेळ आली तरी पण ती येळ तशीच आहे तिथं. अरे भावना, तुझी येळ कधी यायचीच नाही आणि या वाड्याचा सत्यनाश केल्या बिना ती जायची बी नाही रे भावना, जायची बी नाही. हे झाले, अरे हे झाले शुभ बोल रे नाऱ्यासारखे. अरे कसलं घेऊन शानी बसतो चालतो बाबा. रामू का, अरे मी माझ्या शास्त्रास म्हणून सांगतो. अरे शास्त्रानुसार जर वागलात तर कुणाची माय मिळाली नाही हे तुमच्या वागणे करण्याची. मंजूताई तुम्ही सांगा गो. अगं या रामू काकाच मी सांगित होतो. अहो बाबानो, अगं धर्माकडे अगदी पाठ फिरवू नका. अरे देवावर देव म्हणायची. अरे कोणा सर्वांना लाज वाटते. अरे देव म्हणजे अगदी दगड वाटला आहे रे. अरे त्यांच्या डोक्यात दगड भरलेत. अरे दगडाशिवाय दुसरं काय दिसणार आहे. अरे
जशी सृष्टी तशी दृष्टी. अरे म्हटले तर होय म्हणा, नाहीतर सोडून द्या. बघतो का देव खरोखरच पावतो का माणसांना? म्हणजे अगे अख्खे रामायण वाचून झाले आणि मला विचारतेस रामाची सीता कोण म्हणून? अगं उत्तर काय देऊ मी तुला? रागू नका, पण मी मनापासून विचारते तुम्हाला. म्हणजे तुला काय हवे ते विचार. मी देवाकडे काही मागितलं तर मला मिळेल का हो? अगं त्याच्याजवळ असेल ते नक्कीच भेटेल, पण भावना मात्र हव्यात. मग माझ्यासाठी एक देवाला साकडा झाला की या वाड्यातला सौदे नष्ट करून टाक. सर्वांना देव सुखासमाधान राहू दे. त्यासाठी मोबदला असेल तर या मंजूचा प्राण घे. गिरीश ग म्हणून. अगं देव म्हणजे अगं देव तुझ्या व्यापारी वाटला की काय तुला? अगं प्रत्यक्ष प्राण घेणारा आणि प्राण देणारा आहे तो. अगं तो प्राण परत घेण्यासाठी अगं परवानगीसाठी अर्ज नाही तो मागत. अगं असे सौदेबाजी नाही तो असा करत कधी. मला काही सांगू नका, पण देवाला माझ्यासाठी साकडा घाला. बरे अगदी मनापासून प्रार्थना केली असली तर तुझ्या मनासारखे होईल. तो तुझ्या नक्की हाकेला धावेल. पण हल्ली त्याला वेळच कुठे आहे? अगं भक्त्याच कमी झाले. अगं विचार बघ पाहिजे तर वैली बाई. वहिनी, तुम्ही घर सोडून चालला? तुमच्या दादाचा हुकूमच आहे तसा. हो, हुकूम असेल तर जायला जावा. अगं पती हा पतीचा परमेश्वर असतो. तुम्ही सांगा ना मुकुंद दादाला जाऊ नका म्हणून. तुम्ही सुद्धा काका सुद्धा काशीला चालले, आम्ही सुद्धा चला. तुम्ही गेला की या वाड्यात राहणार कोण? अरुण या वाटून करायचं का एकट्याने? मी तरी काय करू हंस? मी स्वतंत्र आहे का? ठीक आहे, तुम्हाला जायचंय ना, जा हुशार जावा. मी एकटी राहीन या वाड्यात. राघव काय सोपं राहील. जा, सांग तुझ्या मागण्याला. ते रागवू नका वंश. भाऊजी माझा सारखा राग करतात. जीवाच्या ओढीने त्यांच्या जवळ जाते, पण एखाद्या कुत्र्याला हकलून लावतात ना तसे हकलतात ते मला. स्त्रीला खरा आधार असतो तो तिच्या पतीचा, पण त्यांनी सुद्धा माझ्यावर घाणेरडे आरोप केले. मामाजींचा आधार मागायला जावा तर त्यांनी सुद्धा दाराला आतून कडी लावून घेतली. मग इथे राहून मी करू तरी काय? एकूण तू दुबळी ठरली आहेस असंच ना? आणि त्या दिवशी मी उगाच अभिमान बाळगला होता. वाटलं होतं इथली तेजस्वी परंपरा तू पुढे चालवणार, पण आज पाहतो तर तू भ्याडपणानं पळून चालली आहेस. कोणाला बोलतात तुम्ही? तुमच्या वहिनी साहेबांनाच. तिच्या सासूला या जगातून जाऊन 12 वर्ष लोटली. गावात एक घर नाही की ज्या घरात त्या माऊलीचं नाव निघत नाही. असा एक दिवस जात नाही की तिचं गुणगान केलं जात नाही. साऱ्या गावची ती आई होती. अशा एक थोर माऊलीची सून, एक पळपुटी भ्याड, छी, शरम वाटते. रमेश दादा, अहो असं बोलून दुसऱ्याला दुखू नये. रामू काका, तुमची माया कोणती? याच माझ्या लाडक्या बहिणीनं त्या दिवशी आपल्या सासूच्या तसबिरीसमोर शपथ घेतली होती. या वाड्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची. किती दिवस टिकली ती? फक्त 11 दिवस. फक्त 11 दिवस. असं नाही व्हायचं. अहो दादल्याला सोडून गर्भवती बाईला घरातून बाहेर जाऊन कसं सांगायचं? असं कोणी सांगितलंय तिला? रामू काका, त्या दिवशी अरुणवर उगारलेल्या हातात आबाजीच्या हातातली काठी हिनं खबरदार म्हणतात ती गळून पडली होती.
याच खंबीरपणाने हिनं म्हणायला हवं होतं, खबरदार या वाड्यात कुणी पाऊल टाकलं तर पाऊल टाकायचं असेल तर या वाड्याच्या सुनेच्या निष्प्राण देहावर ते टाकावं लागेल. अरे मग काय कुणाची हिंमत, पण ही स्वतःच्या बलिदानाला घ्याली. हो पाहुणे, असे बलिदान करता येईल असे होत नाही हो. हो मगाचपासून मी ऐकतोय, हो फुकटच्या तोंडाने अशी कविता देण्यापेक्षा हो उपदेश काही ठीक नाही. शास्त्री बुवा, मी अगदी मनापासून बोलतोय. हो तेच सांगतोय मी तुम्हाला. हो तुमचे एवढे बोलणे ऐकून ती खरोखर जीव घेऊन द्यायची. वहिनी, तुम्ही काही सुद्धा याचं ऐकू नका हो. हो हे आज बोलतील आणि उद्या चालते होतील. आणि तुझा अख्खा जन्म या घरात निघायचा आहे हो. मला त्याला बोध घे माझ्या बोलण्याचा. बरे, तू आता कसली चिंता करू नकोस. मुकुंदा, अरे मुकुंदा आहे का घरात? आता मीच त्याचा कान उपटतो. मुकुंदा, अरे मुकुंदा, अरे ये असा बाहेर. घरात असते तर तुमच्या आवाजाबरोबर धावत आले असते. अरे बरे बरे, ते येईपर्यंत मी तर हलणारच नाही हो. रमो का, तू कशाला इथे उभा आहे? चल बघू. अरे आबाजींच्या दर्शनात जाऊन येऊया. चल बघू. पाहुणे, वहिनीबाईच्या मनात काही कसलं काही चित्त भरू नका. हे आपलं तुम्हाला सांगून ठेवतो. चल रे रमोका. शास्त्री बुवांचा उपदेश ऐकलाच माधवी? यांना तुझे दया यायला लागली. मला वाटतं अशा दयेची तू अपेक्षा करत असावीस. माफ करा, तुझ्या मार्गात आडवा येण्यासाठी बोलत नाही. माझी योग्यता नाही तेवढी. आपल्या आता एक जर्नी प्रार्थना आहे. तुम्ही आज दोघं इथून निघणारच आहात. मी आणखी 4-2 दिवस राहिलो तर चालेल? इथे येण्यापूर्वी माझी परवानगी घेतली होतीस का? नाही. मग आता कशाला परवानगी घेतोयस? आपला गैरसमज होता काहीतरी. इथे येण्यासाठी प्रश्नच उद्भवत नव्हता. सक्ती झाली होती माझ्यावर. तुझ्यावर कोणीही सक्ती केली नव्हती. आगंतुक प्रमाणे मला कुठेही जायची सवय नाही बाईसाहेब. खोटं आहे. तुला आपल्या बहिणीचं वैभव बघण्याची ना घाई झाली होती. तिथे येऊन सुखात लोळण्याची स्वप्न उराशी बाळगून होतास तू. पण तुझं काही सुद्धा साधलं गेलं नाही ना, म्हणून निराशा झाली तुझी. आणि आता तू माझा शेवट करायला निघालास का? हाताला राखीव बसली. बहिणी, तुम्ही चला वाद. घाई करू नका म्हणजे ताई. वाघबाण अजून शिल्लक असतील. हो हो, आहेत शिल्लक. ऐकायची तुला? जरा थांबा मुकुंदराव. काय मला काही विचारायचंय तुम्हाला. काय विचारायचं आहे तुला? तुम्ही जायचं नक्की केलं? तुला शंका कसली वाटते? तुम्ही आपापल्या नोकऱ्यांचा राजीनामा दिला म्हणून जरा उत्सुकता. तुला काय म्हणायचंय? हे माझी ताई सांगेल तुम्हाला. मूर्खासारखं काहीही बोलू नकोस. अनेकांना शहाणपण सुचणार असेल तर माझ्यासारख्या एकाला मूर्ख व्हायला काय हरकत आहे? रमेश, तू आपली मर्यादा सोडून बोलतोयस हा? मन अमर्याद झालंय. शब्दांची मर्यादा सुटत असेल कदाचित. मुकुंद दादा, तुम्ही जाणार आहेत की नाही का चालणार? हा लवकर विचारलं. अरे तू काकाचा तरी विचार केलायस का? त्याने स्वतःच करायचं आहे. ठीक आहे, तुला जायचंय ना, हुशार जा तुम्ही. मी इथेच राहणार आहे, त्या वाड्याची सून म्हणून. जास्त शहाणपणा करू नकोस. अरे जा, आला मोठा मला शांतपणा मांडणारा. कोणासमोर बोलतेस माहित आहे ना तुला? तुझ्या बलतीचा भाऊ मला दाखवू नकोस. मी माझ्या बापाचं स्वप्न पूर्ण करणार आहे. आता एक शब्द जरी पुढे उच्चारशील तर याद राख. खबरदार बघा, पाठीमागे मास्तर. मंजू, आता ताईपणा करू नका मुकुंदराव.
अशा वागण्याने तुमचा पराभव जास्त उठून दिसेल. रमेश, कुणाला बोलतोयस तू? माझ्या लाडक्या भाऊजींना भविष्य कथन करण्याचा एक शेवटचा प्रयत्न. तुझं हे असलं वक्तव्य ऐकायला मी तुला बरोबर आणला नाही. That's it. मला हेच म्हणायचं होतं. तुम्हाला कुणाचा तरी आधार हवा होता, कुणीतरी धीर द्यायला हवं होतं, म्हणून तुम्ही मला इथं आणलं. मग हेच जर आपल्या सौभाग्य तरी सांगा. कारण त्यांनी कल्पना करून घेतली की या वैभवात जोडण्यासाठी मी इथं स्वतःहून इथं आलो आहे. ते सुख मला मिळालं नाही म्हणून तिचा रागाने शेवट करायला निघालोय. बंद कर ही तुझी बडबड. अरे मला कुणाच्या आधाराची किंवा धीराची जरुरी नाही, समजलास? समजलो, पण समजायला थोडा उशीरच झाला. रमेश, माझ्या घरात माझ्याच माणसांचा अपमान करणार असशील ना, तर आताच्या आता चालता हो या घरातून. माझं घर, माझी माणसं. तू जर या घराचा उंबरडा ओलांडून जाणार नसतीस तर तुझ्या या शब्दांना आगळीच धार आली असती. यावेळी मात्र शब्द उसने वाटतात. माझी माणसं. मला वाटतं हे एकच माणूस तुझ्या हिशोबात असावं. Shut up! पण ताई, हे तुझं एक माणूस गेल्या 11 दिवसात एका चकार शब्दात बोललं नाही. त्या उठाठेवी तुला नको, चालता हो इथून. हे आता उघाणच आलं. चला म्हणजे ताई, प्रत्यक्षपणे तुम्हाला सूचना आहे. मोकळ्या मनाने भविष्याचा विचार करून देत त्यांना. कुणी सांगावं, क्रांतिकारक बदल होईल सुद्धा कदाचित. चला. ऐकलं का? कान फुटले नाहीत माझे. मामांचं सुद्धा ऐकणार नाही तुम्ही. असं का वागताय तुम्ही, सांगा ना. तुला कुणी ही मध्यस्थी करायला सांगितले आहे? यात मध्यस्थी कसली आली? आपण ऐकावं त्यांचं, जाण्याचा बेत रद्द करावा. काय म्हणालीस? पुन्हा बोल. असं घाबरवू नका हो मला. आता भीतीचं नाटक सुचायला लागलं तुला? असं टोचून नका हो बोलू. माझं काही चुकलंय का? छे छे, तुझं कसं चुकेल? चुकलंय माझं. असा जीव घेणा खेळ नका खेळू हो माझ्याशी. तो मला कसा खेळता येणार? कारण मी तुझ्यावर अतिविश्वास टाकला होता ना. असं टोचून का बोलतात तुम्ही? तुमचा विश्वास धरण्यासारखं काय घडलं हो माझ्या हातून? हेच गेले 10 दिवस मी तुझा विचारतोय. पण ते सगळं सत्य मी सांगितलंय ना तुम्हाला. खोट, निकालच खोटा सांगितलायस तू. नाही हो, विश्वास ठेवा माझ्यावर. एक गुन्हा लपवण्यासाठी पुन्हा दुसरा गुन्हा करू नकोस माधवी. मी तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगते, मी कुठलाही गुन्हा केलेला नाहीये. त्या दिवशी त्याच्या खोलीत गेलीस, हा गुन्हा नाही तुझा. तुमचं ऐकलं नाही, ती चूक झाली माझी. क्षमा करा मला. पण मी माझं कर्तव्य म्हणून गेले होते. तुझं कर्तव्य होतं त्याच्या खोलीत जाण्याचं. का? कशासाठी? स्वतःच्या बायकोबद्दल असं बोलवतं तरी कसं हो तुम्हाला? स्वतःची बायको? अगं तू माझी पूर्वीची मधू असतीस तर जीव ओवाळून टाकला असता तुझ्यावर. आजपर्यंत तुझं आता आज मला तुझी किळस वाटते. मुकुंद असं बोलू नका. शपथ आहे तुम्हाला. माझ्यावर विश्वास ठेवा. मी काही सुद्धा गैर वागले नाहीये. ही मधू फक्त तुमचीच आहे, कल्पांतापर्यंत तुमचीच आहे. डोळ्यातून पाणी काढलं आणि पायाला हात लावले तर त्यात विळघळण आपला मी नाहीये. स्वतःची पाप लपवण्यासाठी स्त्री हाच शेवटचा उपाय योजित असते माधवी. आणखी किती दिंडवडे करणार आहात हो माझे? त्या दिवशी मी भाऊजींना भरवायला गेले, तेच चालतंय ना तुमच्या डोळ्यात? का बहीण आपल्या भावाला भरवत नाही? आई आपल्या लेकराला घास देत नाही? प्रेयसी सुद्धा आपल्या प्रियकराला घात बोलायला लागत नाही. थांबवा तुमची ही गाणेरडी भाषा. मुकुंद, जर या जगात देव असेल ना तर त्याला स्मरून सांगते, मी तुम्हाला सर्वस्व मानले. माझं सारं मी तुमच्या पायावर अर्पण केले.
आज माझ्या निश्चित प्रेमाचा मोह बदला तुम्ही मला काय दिला? मला उलटा ठरवली, हाच ना? काय अधिकार आहे हा? काय अधिकार आहे तुम्हाला माझ्या आबरूवर असे सिंतोडे उडवण्याचा? तुमच्या बोलण्यात सत्याचा एक लवलेशही जरी असला ना, तरी आत्ताच्या आता इथे गळा दाबून जीव घ्या माझा. असं न कराल ना तर तुमच्या आईची, सासूबाईची शपथ आहे तुम्हाला. कौशल्य सासूची शपथ घातलीस मला. सासूची शपथ घातलीस. मग त्या सासूची शपथ घेऊन सांग, त्या दिवशी त्या हर्षदाची खोलीत काय घडलं सांग. तुझ्या तोंडाला समजू दे साऱ्या जगाला. सांग सांग. आता का वाचा बसली तुझी? का वाचा बसली तुझी? मी निर्दोष आहे सासूबाई, मी निर्दोष आहे हो, निर्दोष आहे. मग तो दोष आहे. मग त्यानं तुझ्या अत्याचार केला हे कबूल कर. नाही, मग काय खरं आहे? काही खरं नाहीये, काही खरं नाही. भाऊजी निर्दोष आहे. तो निर्दोष आहे, तू निर्दोष आहे. मग दोषी कोण? मी? असं घाबरवू नका हो मला, घाबरवू नका. आता भीती वाटली तुला? का? खरं सांगायची भीती वाटते तुला? माझी पत्नी म्हणून जगायची लाज वाटते तुला? नाही हो, मग नाही. मग कोण आहे हा भाग्यवान? मीच. असे हलकट शब्द उच्चारायला तुमची जीभ दजली तरी कशी? माधवी, आज तू माझी चांगली वागली आहेस म्हणून आज जिवंत सोडली मी तुला. पण आजपासून ह्या घरात राहण्याची तुझी लायकी नाही. जा जा तेव्हा या घरात. आयुष्यात पुन्हा तुझं हे तोंड मला बघायचं नाही. मुकुंद, मुकुंद, मुकुंद. या
वहिनी, वंस, दादा रागला तुमच्यावर? नाही, माझं नशीब रागवलंय माझ्यावर. गेल्या जन्मी काहीतरी पाप घडलं असेल माझ्या हातून, त्याची भरपाई अशी मागते तो माझ्याकडे. पण मोबदला फार मोठा आहे वंस, फार मोठा. असं निराश होऊ नका. दादा दादा खरंच चांगला आहे. रागाच्यावर काहीतरी बोलला असेल, मनाला लावून घेऊ नका. पण ते जे बोलतात ना, त्याच्या जखमा मनाला खोलवर लागतात. इतक्या खोल ना की भरून यायला हा जन्म अपुरा पडेल. त्याला मग नक्कीच वेळ लागला असेल. थांबा, मी काकांनाच सांगते, म्हणजे ते चांगले त्याची काम उठून काढतील. नाही वंस, असं वेड्यासारखं करू नका. आता अगदी हट्ट झाली तुमची. तुम्हाला काय हवं तरी काय? मरण. वहिनी, असं काहीतरी अगोदर बोलू नका. आता सारं संपलं, हसणं संपलंय, रडणं संपलंय. वंस, वंस, तुम्हाला एक चांगली बातमी सांगू. मी नाही समजले. तुमच्या दादाने आपल्या जाण्याचा निर्णय बदललाय. ते इथंच राहणार आहेत आता. काय सांगते काय तुम्ही? अगदी खरं सांगते. मग मरणाच्या गोष्टी का करताय? अति आनंद झाल्यावर डोळ्यातून अश्रू येत नाहीत का? असतील, पण ते असे कशाला? मला ना खूप आनंद झाला. माझ्या आनंदाला ना कोणाची नजर लागू नये म्हणून मरणाच्या अशुभाचा डाग लावून ठेवते. हा अजबच प्रकार आहे म्हणायचा. थांबा, मी दादालाच विचारते. नाही वंस, अशी घाई करायची नाही. ते आपोआपच सांगतील तुम्हाला. मी सांगितलं असं समजलं ना तर उगाच रागवतील माझ्यावर. बरं, नाही सांगत मी. पण रामू का तरी सांगू का? नाही, इतक्यात कुणालाही सांगायचं नाही. भाऊजी, भाऊजी तुम्ही? सत्य का सांगून टाकलं नाही तुम्ही मुकुंदला? तुम्ही ऐकत होता? चोरून ऐकत होता? माझ्या घरात मी चोर नाही. वहिनी, काय प्रकार आहे हा? काही नाही वंस. भाऊजी, भाऊजी मेला. तुम्हाला त्याचं सुख दुःख नको. सत्य का लपून ठेवलं तुम्ही? मी काही सत्य लपवलेलं नाहीये. वहिनी, काय चाललंय हे? वंस, तुम्ही घरात जा पाहू. म्हणजे आता तुम्हाला सुद्धा माझं ऐकायचं नाहीये का? असं कुठे म्हटलंय मी? अरे, तुला कसलं सत्य हवंय? तुम्ही आता आज जा ना वंस. पण मागावून मी सांगेन सगळं काही तुम्हाला. पण तुम्ही आता आज जा. वहिनी, ऐकून तरी घ्या. नाही, तुम्ही आज जा. भाऊजी, काय करणार आहात तुम्ही? ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते तेच. माझी शपथ आहे तुम्हाला. शपथ कुणाचा नशीब बदलत नाही. मला शक्तीची मला पर्वा नाही. पण याचे परिणाम काय होतील माहित आहे ना तुम्हाला? परिणामाची पर्वा मला नाही. पण मला आहे. भाऊजी, असं काही कराल ना तर तुम्हाला आईची शपथ आहे. काय तेव्हा इथून? माझ्या आईचं नाव घेण्याची पुण्य नाही तुमची. नसेल, पण पूजा करण्याचा हक्क आहे मला. तो मिळवायचा असेल तर प्रथम सर्वांना सत्य सांगून टाका. सत्य, सत्य, सत्य. का वेळी करायचं ठरवलंय का मला तुम्ही? नाही, तुम्ही वेळे होणार नाही, कारण तुम्ही आत्महत्या करणार आहात. आत्महत्या. भाऊजी, मला सर्व काही माहित आहे. पण तुम्हाला कसं समजलं? त्याच्याशी तुमचा संबंध नाही, पण मरण्यापूर्वी सर्वांना सत्य सांगून बघा. नाही, कदापि नाही, कदापि नाही. भाऊजी, भाऊजी, नाही, नाही, नाही. सुनबाई का घाबरली शिवडी? काय झालं पोरी? काय झालं? सत्य सांगायची भीती वाटते म्हणून जीव द्यायला निघालात त्या. अरे कसलं सत्य? कोण जीव देत आहे? तुमच्या सुनबाई
सुनबाई, असला वेळेपणा करणार आहेस तू? फक्त खात्रीने त्यांच्या भोवती पहारा ठेवा, नाहीतर तुम्हा सर्वांना फसवून जीव देतील त्या, आणि मग सत्य केव्हाच बाहेर पडणार नाही. अरे काय बडबडतोस काय अरुण तू? ही माझी बरोबर नाही. त्यांनी मुकुंदाने त्यांना दोघांना एकमेकांना हरवलं आहे या सत्य शोधासाठी. पण त्या अजून त्या खरं सांगायला तयार नाही. नाही पण एक गोष्ट मात्र नक्की, या वयातून ते जिवंत बाहेर पडणार नाही. म्हणून सांगतो मामा, यांना मरू देऊ नका. माझ्या आईला आणखी यातना होती. होय सुनबाई, असला वेळेपणा करणार आहेस तू? अगं भांडणं काय कुणाची होत नाही, म्हणून असली भयंकर शिक्षा करून घ्यायची. वेळी कुठे हे बघ मुली, सर्व काही ठीक होईल. तू आता कसलीच काळजी करू नकोस. मंजू, ए मंजू, रामू, जी मंजू, जरा बाहेर आहे. हे बघ, तुझ्या वहिनीला घरात घेऊन जा, तुझ्या खोलीत नाही. तिला बरं वाटत नाहीये आणि तू स्वतः तिची देखभाल कर. जा, घेऊन जा. मंजू जरा इकडे ये गं. हे बघ, सुनबाईच्या काही गोष्टी मला लागून राहिल्या आहेत. तू तिच्या नीट डोळ्यात तेल घालून जा. तिला कुठेही विसंबू नको आणि तू स्वतः तिची देखभाल कर. जा. रामू, हे रामू, अरे जरा बाहेर ये. जी मामा साहेब, हे बघ, कुणाला तरी विहिरीच्या आसपास राहायला सांग. आपण सर्व दृष्टीने सावध राहायला हवंय. आणि हे बघ, यातलं एक अक्षरही कुणाला कळता कामा नाही, समजलं? राहील लक्षात? बरं, आबाजी कुठे आहे? आपल्या खोलीत बसून आहे ते. दत्तू शास्त्री त्यातनी हरिपाठ बोलून शाने सांगतायत. आणि मुकुंदा? एवढंच काम बिथरलेलं दिसतंय. तो पण येईल थाऱ्यावर. जा तू, पण सांगितलेलं काम नीट लक्षात ठेवून ठेव. पण तुमचं जाणं, माझं जाणं रहित केलंय मी. सांगितलेलं काम नीट ठेव. मामा, जातो मी आता आपला. मामा, मामा, वहिनी फार चांगली आहे. नाही, काय काय म्हणतोस पोरा? मला सारखं वाटतंय त्या जीवाचा काहीतरी बरं वाईट करून घेते. पण तुम्ही त्यांना मरू देऊ नका. एक निष्ठा प्राण नाहक बळी जाईल. अरे हे घडतंय तरी काय? मगाशी मुकुंदाने त्यांचा खूप अपमान केला. त्यांना वाईट साईट शब्द बोलला. स्वतःच्या नजरेसमोरून या वाड्यातून चालत्या व्हायला सांगितलं. मी सारं काय ऐकत होतो. नवऱ्याने अतिशय घाणेरडा आरोप केला. त्या एका शब्दाने बोलले नाहीत बाबा. का बोलले नाहीत माहित आहे बाबा? मला वाचवण्यासाठी. आणि मला नेमकं अरे एकदा काय ते सगळं सांगून टाकतील बाबा. काय सांगायचं आणि किती सांगायचं बाबा? मी सांगितलं तर ऐकून घ्याल तुम्ही. विश्वास ठेवाल तुम्ही माझ्यावर. विश्वास ठेवीन रे बाळा तुझ्यावर. जे घडलं ते अगदी खरं सांगून मोकळा हो पोरा. अरे तुझी वहिनी जिवंत राहावी अशी तुझी इच्छा आहे ना? होय. त्या निर्दोष आहेत. पण त्यांच्यावर अन्याय होऊ नये असंही मला वाटतं.
त्यांना सुखी करण्यासाठी हा माझा तुम्हाला जीव सुद्धा त्यांच्यावर ओवाळून टाकेल. अरे हे तुझं जर बोलणं मनापासून खरं असेल तर सत्य सांगून मोकळा हो पोरा. तेच सांगायला आलोय मी इथे. मामा, हा झालेला प्रकार मी सांगण्यापेक्षा वहिनीकडून इतरांना पटलं असता अशी माझी इच्छा होती. ते सत्य म्हणून इतरांना पटलं असतं, पण ते वहिनीला मान्य नाही. स्वतःचा मंगळसूत्र धोक्यात आलं तरी सुद्धा एका शब्दाने बोलले नाही. अरे हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे बाळ. पण हे असं का? त्यांना माझी दया आली म्हणून मला दया नको, मला न्याय हवाय मामा. अरे कुणी अन्याय केलाय तुझ्यावर? या माझ्या पागळेपणा, पहिला अन्याय केला या माझ्या पागळेपणानं. अरे तेवढ्यासाठीच ना तुला तुझी चाकाची गाडी आणून दिली होती. तू स्वावलंबी व्हावा हाच एक हेतू होता त्यात. खरंय मामा, तुमच्या या पांगुळ गाड्यांच्या गाडीने मी जीवनाशी समरस होण्याचा प्रयत्न केला. थोडाफार यशस्वी झालो, पण बोल बोल पोरा, पुढं बोल. इतके दिवशी आम्हाला आई सोडून गेली. माझा एकमेव आधार तुटून गेला. आई गेल्यापासून साऱ्यांनी माझ्याशी अबोला धरला. थोडा तोडका नव्हे तर पुढे 8 वर्ष माझ्या खोलीत चुकून सुद्धा एक कोणाचं पाऊल पडलं नाही. अरुण मेला की जिवंत आहे. या वाड्यात अरुण या नावाचा पण व्यक्ती आहे हे सारे विसरून गेले होते. असं हे जीवन जगण्यापेक्षा माझा मनस्ताप आवरण्याचा झाला. मी त्या चाकाच्या गाडीवरून एकटाच कुठेतरी बसायचा. तुम्ही आणलेली ती गाडी, तुम्ही आणलेली एक गाडी एकमेव माझा आधार बनला होता. मम्मी ए मम्मी अरे तुला आनंद मम्मी. मिळावा त्यासाठीच ना तुला मम्मी चाकाची गाडी आणून ए मम्मीला सांग जरा बोललो इथं. आनंद मिळण्याऐवजी माझ्या सर्वनाश तुमच्या मम्मी त्या इकडे गाडीने इकडे 2 मिनिटं इकडे. काय काय म्हणतो सरू? अगं इकडे ये ना, उठ उठ आणि इथे ये. हे माझा पांगळेपणा आज तुमच्या गाडीने केला. माझ्या त्याला जीवनाचा झोपून असा ठेवा. भाग वाचून टाकला. इकडे ये ना. खाली कर. 4 वर्ष झाली. त्याला झोपून ठेवा बारक्याला. माहितच दाखवलं मी आधी. त्यांना झोपव. त्यांच्या तैनातीसाठी साऱ्याची धावपळ बोंबलू चालली. नकोस. सर्वजण मनसोक्त आनंद लुटत होते आणि मी मात्र विकट्या कापडासारखा एखाद्या कोपऱ्यात पडून राहायचं. जाऊ दे रे अरुण. आपण विसरून जाऊया ते सारं. विसरून जाण्यासारखंच घडत होतं. माझं दुःख मला विसरून लावणारी एक त्या मंडळीत व्यक्ती होती. नुकताच लग्न झाली एक मुलगी होती. मग पुढे काय झालं? माझ्या या दुबळेपणात ती दुःखी व्हायची. मायेने मला धीर द्यायची. माझ्या या दुबळ्या अंतकरणावर प्रेमाची फुंकर घालायची. आम्हा दोघांत जिव्हाळा उत्पन्न झाला. ती माझ्या खोलीत येऊन बसायची. मला माझ्या कविता मनाला सांगायची. मुक्त कंठाने त्याची स्तुती करायची. आणि या जिव्हाळ्याच्या नकलात मी तिची तुलना माझ्या आईशी करू लागलो. असं करणं पाप आहे का मामा? नाही रे. असं निर्मळ अंतकरणाला कशी तुलना करता येते? तो माझा भ्रम होता मामा. तो माझा भ्रम होता मामा. माझा अरुण
अंतकरणात निर्माण केले. मांगल्याला अकस्मात तडा केला. त्याचा चकाचूर झाला बाबा. तो काळा दिवस. काय घडलं बाळ त्या दिवशी? अगदी मोकळ्या मनानं सांगणार ना रे बाळ? त्या दिवशी मी रामकाकावर फिरायला गेलो. परत आल्यावर रामकाकाने मला माझ्या चाकाच्या गाडीवर बसवलं आणि तो आपल्या कामाला निघून गेला. मी माझी गाडी ढकलीत होळी जवळ आलो. होळीचा दरवाजा बंद होता. मी माझ्या गाडीचा आधार घेत मी दरवाजा जोराने ढकलला. दार उघडलं. त्या क्षणी माझी नजर त्या बिचाऱ्याकडे गेली आणि एक अत्यंत हिंस दृश्य मला दिसलं. तिची मी तुलना माझ्या आईशी करत होतो. ते स्त्री एक पुरुषाबरोबर माझ्या डोळ्यापुढे अंधारी आली. त्या स्त्रीची तुलना करून मी माझ्या आईचा अक्षम्य अपराध केला. माझं मस्तक बधीर झालं. त्या दोघांचा खून करण्याची माझी जबरदस्त इच्छा निर्माण झाली आणि ह्या माझ्या दुबळेपणाने माझ्यावर मात केली. मामा मुकुंदाने मला आडवा तिडवा मारून त्या पुरुषाने मला आडवा तिडवा मारून माझ्या अंगावरचे सारे कपडे ओभाडून काढले आणि त्या क्षणी त्या स्त्रीने एका मोठ्याने किंकाळी फोडली. सारे जण गोळा झाले. तेव्हा त्यांना दिसलं तो पुरुष त्या बाईला माझ्या तळ्यातून सोडवत होता. मी जीव तोडून सर्वांना सांगित होतो मी निर्दोष आहे, मी निर्दोष आहे. पण कुणाचाही माझ्यावर विश्वास बसला नाही. कारण माझ्या अंगावर कपडेच नव्हते. फक्त माझ्या पुरावात माझ्या विरुद्ध होता. त्याने मला मार मारला. रामकाका मला सोडवायला आला. माझ्या बरोबर त्याच्या पाठीची आबाजीने लाल पाठ केली. एक वीर अपराधी नाहक बळी गेला आणि अपराधी मात्र उधार मतेने मिळवू लागला. सांग कोण आहे हा नीच माणूस? आता सांगून काय उपयोग आहे मामा? मामा तुम्ही ती गाडी आणून दिली नसती तर मी एकट्याच्या खोलीत गेलो नसतो. रामू काका माझ्या बरोबर आला आणि हे पापात लोकांना दिसलं असतं. आणि त्या दिवसापासून मी स्वतःच कोंडून घेतलं. कुणाला तोंड दाखवायची मला लाज वाटू लागली. स्त्री जाती बद्दल घृणा उत्पन्न झाली. स्वतःच्या आईबद्दल सुद्धा संशय वाटू लागला. त्या दिवशी माझ्या खोलीत बहिणी आल्या. माझी आठवण 4 वर्ष मागे गेली. त्यावेळी अशीच एक स्त्री गळ्यात मंगळसूत्र घातलेली मला दिसली होती. मी तिला दरवाजाकडे हात दाखवत परत जायला सांगित होतो. नंतर काय झालं बाळ? ती माझ्या सांगण्याकडे दुर्लक्ष करत होती. पुढे येत होती. मग मात्र मला चीड आली. माझ्यावर घेतलेला सूड कमी आहे असं समजून ती स्त्री पुढे येत आहे. माझ्या संतापाने ती जवळ येतात माझ्या हातात मिळालेल्या तांब्याने त्यांच्याकडे फेकून मारला. मार भरवी लागला. ती स्त्री माझ्या पायाजवळ कोसळली. नकळत 4 वर्षापूर्वी खून करण्यासाठी माझे हात शिवशिवलेले संच झाले आणि मी तिचा घात दाबणार आवडणार. त्यात तिच्या डोळ्यातून माझी आई दिसली. अश्रू ढालणारी माझी आई दिसली. माझे हात पिळे पडले. माझा पुन्हा एकदा पराभव झाला. बाबा मला शिक्षा करा. पर्याय असल्या घाणेरड्या आरोपाखाली मी माझ्या आईचा खून करण्याचा प्रयत्न केला म्हणून शिक्षा करा.
अरुण पोरा पुढे पुढे आता बाबा माझं कुणी ऐकूनच घेत नाही, कुणी माझ्यावर विश्वास ठेवत नाही. मी वहिनीला राग येण्यासाठी मी असा मुद्दामच वागत होतो, पण त्यांना रागच येत नव्हता. आज माझ्यासाठी तिने मोठ्यात मोठा त्याग करायचा हे पाहिल्यावर मला राहवलं नाही. मामा वहिनीला क्षमा करायला सांगा मला, आणि तुम्ही समजून घाला सर्वांची. त्याला समजावा, त्याला इथून जाऊ देऊ नका. त्याला सांगा यापुढे माझा कुणालाही त्रास होणार नाही. मी स्वतःला शिक्षा करून घेईन. या वाड्याला हत्ता ठेवा. करा ना एवढं मामा. सांगेन रे बाळा, सांगेन सर्वांना. म्हणून अरे कुठं चाललास? मी माझ्या खोलीत चाललो. जाण्यापूर्वी एक काम कर. अरे कोण आहे हा सैतान ज्यानं तुझ्यावर असा सूट घेतला? नाव सांग त्याचं मला. अरे त्या क्षणभरी मी जीवंत राहू देणार नाही. अरुण क्षमा कर मुकुंदा, आता सुनाची भावनाच राहिली नाही. मी पाय पडतो तुझ्या. माझा राग कर, तिरस्कार कर, पण वहिनीवर मात्र अन्याय करू नकोस रे. माझी आई पुन्हा या घरात आली आहे रे. तू त्याच्यावर रागवू नकोस रे. सागरासारखं विशाल हृदय आहे त्यांचं. मातृत्वाचं महान मांगल्य आहे. तू निर्माल्य करू नकोस रे. रावळत तू माझ्यावर. दादा मी वचन देतो तुला, मी कुणालाही त्रास देणार नाही, पण असा तुम्हाला रागवू नकोस रे दादा. दत्तू 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 आत्ताच्या आता सत्याच्या पूजेची तयारी कर. आजपासून हा वाडा हसायला लागला. पाहिलंच मुकुंदा, अरे किती घोर अन्याय केलाय तुम्ही या पोरावर. कुठं चालला सरू? होळी जातो मामा. आज एक छान कविता सुचली आहे मला. जाऊ ना. दत्तू अरे थांबू नकोस आता. ताबडतोब पूजेची तयारी लाग. थांब. मामा हो आता लागतोच मी पूजेला. हो मुकुंदाच्या लग्नाची पहिलीच पूजा ना होई. आमची गाडी अगदी त्यानं कोणाच व्हायला हवा. बाबा वहिनी घर सोडून काय चाललाय. झालं? काय झालं? वहिनी घर सोडून चाललाय. अगं काय म्हणणं तरी आहे काय तिचं? मी किती समजून सांगितलं त्यांना, पण ऐकतच नाहीये. अगं कुठं माहेरी जाते का ती? मामासाहेब, कुणाच तरी रागाने हे घर ती सोडून जाणार असेल तर तिला तिच्या माहेरचे दरवाजे उघडे असणार नाही. आणि तशी अपेक्षाही नाही करणार आहे मी तुझ्याकडून. कुठे चाललीस तू माझं? क्षमा करा मामासाहेब, आता या वाड्यात स्थान उरलं नाहीये मला. का चाललीस तू पोरी? या पवित्र वास्तूत राहायला मी योग्य नाही. कोणी सांगितलं तुला? मुकुंदानं? नाही, पण पापी माणसाला या घरात थारा नाही. मी पापी आहे मामा. नाही पोरी, कर्तव्य पालनासाठी तुला खोटं बोलावं लागलं हे पाप होऊ शकणार नाही. माझ्यावरच्या मायेपोटी तुम्ही मला निरापराध ठरवताय, पण मी सर्वांची प्रतारणा केली. माझ्या पतीलाही मी फसवलं. सुन बाई, मला सांग, पाप कशाला म्हणतात?
चांगल्या भावनेला खोटं बोलणे पाप होऊ शकतं. मामासाहेब, आम्हाला सारं समजलंय सुनबाई. तुझ्या सासूपेक्षाही जास्त धैर्य तू दाखवलंय. स्वतःचे चारित्र्य व शिंतोडी ओढत असतानाही असामान्य धैर्याने तू ते सहन केलं. पोरी, वात्सल्य हा जर स्त्रीचा गुन्हा ठरणार असेल तर स्वतःच्या बालकाला स्तनपान देणारी माताही उद्या पापी ठरेल. काय झालं मामा? माधवी चालले आहे. हा? आणि मी तुला तेच विचारतोय, का चालले आहे? माधवी? मुकुंदा, अरे स्वतःच्या हाताने तू आपलं भाग्य घराबाहेर काढतो आहे. अरे कोणता अपराध घडला आहे तिच्या हातून की तिला या भरल्या घरातून बाहेर जाण्याचा प्रसंग यावा? सांग, असं कोणता पुण्य तू पदरात बांधला आहेस की त्या पुण्याच्या वजनानं ह्या पोरीनं आपलं सर्वस्व ताबडीत होतावं? जाणार आहे घरातून? होय, मला क्षमा करून दे. क्षमा देव करतो. तुला देवाच्या क्षमेशी मला परवा नाही माधवी. विसरून जा. माझ्यासाठी सारं काही विसरून जा. केव्हाच विसरले मी. मग हा आत्ताच का? घरात मांगल्य यावं म्हणून, निर्माल्य देवपूजेला चालत नाही म्हणून. ठीक आहे, चल मी येतो तुझ्या बरोबर. नाही, आता यापुढे मामांजींची आणि भाऊजींची जबाबदारी तुमच्यावरच आहे. मला कोण सांभाळणार? सासूबाईंची पुण्याई. ठीक आहे, आता तुला अडवण्याची शक्ती माझ्याजवळ नाही. जा तू, पण जाण्यापूर्वी फक्त एकच काम कर. माझ्या नावाने जे मंगळसूत्र गळ्यात बांधलं आहे ते तोड पायाला तुडून टाक. मामा, आता कोणीही अडवू नका तिला. थांब सुनबाई, तू जाणार असशील तर तुला आता कोणी अडवणार नाही. पण तुला मी एक प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर तुला द्यावं लागेल. तू स्वतःला शिक्षा करायला निघाले आहे, पण ह्या वाड्याचा वाडच तुझ्या कुशीत विश्वासानं विसवला आहे. त्याला शिक्षा करायची तुला काय अधिकार आहे? मामासाहेब, अरुण गेला, माझा अरुण गेला, जग्गू माझा अरुण गेला. अरुण बाळा, अरे यासाठीच का तू अशी निर्वाणीची भाषा करत होतास? अरे यात काय साधलास बाळ? अरे कोणाला वाचवण्यासाठी तू केलं साहेब बलिदा? सांग कोणा, सांग आता तरी मला वाचवण्यासाठी अरे मीच मारला त्याला. गेली 4 वर्ष स्वतःची कातडी वाचवण्यासाठी मीच त्याचा खून करीत होतो. माझ्या हातून घडलेल्या घाणेरड्या कृत्याला लपवण्यासाठी त्याचा नारीसारखा वापर केला. अरुणची आई आपल्या या नीच बापाला वाचवण्यासाठी आपल्या पोराला अलौकिक कार्य केलं. पाप कुणाचे भोग कुणाला, शाप कसला हा दुबळ जीवाला. अभाग्याचे इथे पर्व संपले, अभाग्याचे इथे पर्व संपले.